वा वा बागेत ना गेलो सकाळभर येलोच नाही हॅलो महेंद्र लोट धन्यवाद हॅलो हॅलो स्वागतम रंगदेवता आणि जमलेल्या माझ्या सर्व मायभाव भजनाची जन्मच्या जन्मी सर्वप्रथम नतमस्तक होऊन भगवंत परमात्मा परमेश्वराच्या कृपेने सकळ संतांच्या आशीर्वादाने आणि परशुरामाच्या ह्या पावन प्रभूमध्ये या ठिकाणी श्री गणेश सोसायटी यांच्या वतीने 5 वर्षाप्रमाणे यंदाही श्री सत्यांचे महापूजा आयोजित करून आपण दोन भगवंताची आणि जमलेल्या मायभावाच्या सिंहाची सेवा करायला सुसंधी दिली त्याबद्दल या सोसायटीचे अध्यक्ष आमचे मित्र शिवाजी साहेब पालिते काका बाप मानून त्याच्याबरोबर आभार मानतो या सोसायटीचे सेक्रेटरी उदय नागते सचिंदा चंद्रकांत गेलोसर त्याचप्रमाणे पूजेचे मानकरी यंदाचे जनतेने यजमान होते ते शरद गोगावले त्याचप्रमाणे परमित्र जयकुमार नागते आणि माझे या ठिकाणी परमित्र महेंद्र लोट आलेले त्यांच्याबरोबर आभार मानतो पाठोपाठी सर्व मायभाव भजन आणि पाठोपाठी सर्व भजनी भगवंत याचे सर्वांचे मनोभाव आभार मानतो जमलेल्या मायभाव भजन शिक्षणाच्या लाईव्ह बघू नको इकडे वरती आहे
जागा कमी आहे पण खरोखर या गुलाब सोसायटीच्या रहिवाशांना मानावं लागेल की आज 42 वर्ष या ठिकाणी पूजा करतात आणि ह्या एवढ्या जागेमध्ये हा कार्यक्रम तत्वतन बसवतात. त्यांच्याकडे एका जोरदार टाळ्या होऊन द्या. तुझा बघते तुझा कांडा काढते तो हैलू घरात बसून तो सोडणार नाही. आता काय दांडके बिंडके काढू नको. लय मोठा भाऊ असोच पेट धरा जोर धरा जखमीवर मीठ टाकूच्या आधी सगळं आटपून घ्यावा. धन्यवाद. या ठिकाणी आप्पा आपला बेलवणकर यांच्यावर 100 रुपये पाठवतो. धन्यवाद. धन्यवाद. बोलेकर धन्यवाद. आता नाही वाचित आहे तू अंगाडीशी बरोबर मरमार बोट ठेवला नाही तुझ्या. यांच्याकडे 100 रुपये. धन्यवाद. धन्यवाद. असो या ठिकाणी महिलांची संख्या थोडी कमी आहे. आमचे शेतकरी बुवा यांच्या ठिकाणी भगिनीचं हे घर आहे त्यांच्याकडे जोरदार टाळ्या होत्या. सध्या महिला वर्गकारांना खूप मोठं आरक्षण आहे. सरकारच्या त्या लाडक्या बहिणी आहेत. 50% बुवा महिलांनाच आरक्षण आहे. जिथे जावं तिकडे लाडक्या बहिणी लाडको भाव काका मी लोक असं वाढून कारण सध्या मग बुवा सगळीकडे गेलात ना तर महिला वर्गांसाठी आरक्षण आहे. कारण ते आपल्या देशाची नार आहे. आपल्या समाजाचा घटक मेन घटक आहे तो. कारण आज सरकारने त्यांना 50% आरक्षण दिलं. एसटी मध्ये गेलं तरी 50% आरक्षण आहे. देवळात गेलात तरी महिला वर्गांसाठीच आहे. बघा देवळात तुम्ही गेलात तर आता टीव्ही वरती पण आता तुम्ही 7 वाजल्यापासून ते 11 वाजेपर्यंत महिला वर्गांसाठीच कार्यक्रम आहेत. होय ना. सगळे महिला वर्गांसाठी. त्या कार्यक्रमामध्ये ऍड पण महिलांसाठीच आहे. शॅम्पू फेअर लवली हमाम रेक्सोना सगळ्या महिलांसाठी. आम्ही वर मारता वाजे बघून 11 वाजेपर्यंत. फक्त बुवा आपल्याला एकच ऍड आहे. 7 वाजल्यापासून 11 वाजेपर्यंत उद्या मार करा. आपल्यासाठी एकच ऍड आहे. बाकी सगळ्या महिलांसाठीच आहे. कुठली ऍड आहे आपल्यासाठी? इजगाड लगाव खुजली भगाव. इजगाड लगाव खुजली भगाव. एकच ऍड आहे आपल्यासाठी. मोठ्या देवळात गेला तर तिथे बंदच महिलांच्याच नावाने आहे. सिद्धिविनायकला जाणे तर तुम्ही शिर्डीला साईबाबांच्या पूजा अर्चना साधना आरती सगळ्या महिलांच्याच नावाने आहे. आमचं काय बुवा या का माहिती आहे बघा घंटा कोणी म्हणे वाजवा असो. आ म्हणजे आत्माई म्हणजे ईश्वर भगवंत निर्माण केलेली माता एका व्हॅलिटीला मध्ये काय जिच्या उदरातून जन्म होतो ती माता आणि जिच्यामध्ये असतं होणार आहे ती माता. या 2 गोष्टींचा सन्मान केला पाहिजे. कारण 84 लक्ष योनी मिळून जर मानवाला मानव देह मिळाला असेल तर त्या देहाचं सार्थक केलं पाहिजे. म्हणून भजनाच्या सुरुवातीला सांगतो बंधू एक वेळ पंगत चुकली तर चालेल. पंगत चुकली तर चालेल पण संगत चुकता कामा नये. तर संगत चुकली तर मनुष्याच्या आयुष्याचं बरबादी झाल्याचं होत नाही. म्हणून या ठिकाणी भजनाच्या सुरुवातीला एवढं सांगतो कारण गजरामध्ये त्या कायानं आज खरोखर दांडगावून काढणार आहे. पुढल्या वर्षी तुझा कोण नाव घेणार नाही.
Thank you.